राजा परीक्षिताने शुकाचार्य महाराजांना प्रश्न विचारला की महाराज, ज्याचा मृत्यू जवळ येतो त्याने काय करावं? माणसाचं नेमकं कर्तव्य त्यावेळेला काय असतं, त्याने काय करू नये? परमहंस शुकाचार्य महाराज राजा परीक्षिताच्या प्रश्नाने प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले की राजा परीक्षिता, तू केवळ तुझाच नाही तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठीचा प्रश्न विचारला आहेस. वैयानेशते प्रश्न कृतो लोकहितं नृप. हे राजा, माणसाचं आयुष्य क्षणाक्षणाने कमी होत असतं. प्रत्येक जण मृत्यूच्या दारामध्ये चाललेलाच असतो. मध्ये एक त्याचा तुझा शोक आहे, पुढे माहितीये सगळ्यांना, अकस्मात तोही पुढे जात आहे. प्रत्येक जण मृत्यूच्या दाराकडे जातो आहे, जातो आहे, जातो आहे. क्षणाक्षणाने माणसाचं आयुष्य कमी होत आहे. शरीराचा भरोसा नाही, म्हणून आपल्या जवळ फारच थोडा वेळ आहे असा विचार करून वेळेचा सदुपयोग करून घ्यायला हवा. परमहंस शुकाचार्य महाराज आता उत्तर देत आहेत की राजा, प्रत्येक माणसाचं जीवन मृत्यूच्या छायेमध्ये आहे. तो मृत्यू डोक्यावरच बसलेला आहे प्रत्येकाच्या. तो केव्हा घात करेल हे सांगता येत नाही, याची जाणीव कायम ठेवावी. आपला आत्ता क्षण आहे, पुढचा क्षण माहिती नाही, आणि म्हणून आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग आपण करून घ्यायला हवा. राजा, अंतकाळी वात पित्त कफ यांनी त्रिदोष निर्माण होतात. ज्यांचा शेवट जवळ येतो त्यांना काय होतं तर हे तीनही दोष जे आहेत ते शरीरामध्ये उसळतात. वात निर्माण होतो, पित्त निर्माण होतो, कफ निर्माण होतो. मृत्यू वेदना ही अत्यंत भयंकर असतात. म्हणून माणसाने जन्म आणि मृत्यू समयी होणाऱ्या वेदनांचा विचार कायम करायला हवा. मग जर मृत्यू आपल्याला येणार आहे तर हे माझं आहे, ते माझं, हे ठेवा, ते ठेवा, हे अमक्याला द्या, ते तमक्याला द्या, काही सांगायची गरज नाही. मागचे लोक बघून घेतील काय करायचं. आपला जास्तीत जास्त वेळ, आपल्या मनाची जास्तीत जास्त शक्ती ही भगवंताच्या ठिकाणी आपण लावावी. म्हणजे भगवंताचं स्मरण करावं, भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचाच विचार करावा, बस एवढंच आपण करावं.